काहींना यश मिळतं, काहींना नाही मिळत. इट डिपेंड्स फ्रॉम पर्सन टू पर्सन अँड हिज ऑर हर ओन डेस्टिनी. तुम्ही त्या डेस्टिनीला किती सरेंडर व्हायचं हे इंडिव्हिज्युअलवर अवलंबून आहे. त्याच्यासाठी संपूर्ण बॉलिवूड जबाबदार नसतं. बॉलिवूड एक साधारणतः आजही त्याची फारशी इमेज बदललेली नाहीये. बॉलिवूड म्हणजे जिथे महिलांचं खूप जास्त शोषण होतं, बॉलिवूडचे स्टार्स हे व्यसनी खूप असतात, किंवा ती मुळात इंडस्ट्रीज खूप विचित्र आहे. दिसताना बाहेरनं खूप चांगलं, म्हणजे चांगल्या घरच्या मुलींनी बेसिकली इथे जाऊ नये असं अगदी हिरोईन्स पासून साईड आर्टिस्ट पासून असं सगळ्यांना सांगितलं जातं, सुनवलं जातं. महाराष्ट्रातल्या काय, भारतातल्या अनेक भागातून मुली टीनेज मध्ये असतील, प्रेमात वेडे होण्यासाठी किंवा अगदी ऍक्टर्सच्या प्रेमात पडल्यानंतर त्या ऍक्टरला केवळ भेटण्यासाठी म्हणून घर सोडून निघून गेलेल्या अशा अनेक स्टोरी आजही आपण वर्तमानपत्रामध्ये वाचतो. आणि जे आपण म्हणतो ते खरंच तसं बॉलिवूड आहे का? बॉलिवूड म्हटलं तर मृगजळ आहे. जे लांबून दिसतं ते तसं असतंच असं नाही, पण ते तितकं वाईटही नाहीये. असं असतं तर आपल्या महाराष्ट्रीयन कुटुंबातली माधुरी दीक्षित, अश्विनी भावे अशा नामवंत अभिनेत्री इथे आल्या नसत्या, टिकल्या नसत्या. या सगळ्यांनीच खूप लांब इनिंग करिअर केलं. आता माधुरी दीक्षितच्या करिअरमध्ये सुद्धा खूप अडथळे आले. म्हणजे हा किस्सा माधुरीनी स्वतः पूर्वी आम्हाला शेअर केलाय. म्हणजे माधुरी दीक्षितच्या सुरुवातीच्या काळामध्ये तुला सांगते मी की बहुतेक तो स्वाती पिक्चर असावा. स्वाती पिक्चरचं शूटिंग अंधेरीच्या कमालिस्तान स्टुडिओमध्ये होतं. माधुरी दीक्षित बऱ्याचदा सुरुवातीला रिक्षातून यायची, आई वडील आणि मध्ये माधुरी बसलेली. कमालिस्तान स्टुडिओच्या गेटवर तिला तिकडच्या गेटमनने हटकलं. का जा रे हो आप? ती म्हणाली मी इस फिल्म की हिरोईन हूं. म्हणजे त्याला माहिती नव्हतं. म्हटलं तर त्याचाही दोष नाही, कारण त्याचा जॉब वेगळा आहे त्याचा आणि जॉब वेगळा. नवख्या कलाकाराला बेसिकली कोण ओळखणार कोण ओळखणार? आणि ऑल ओव्हर इंडिया मुलींना काय, म्हणजे युवक युवती प्रत्येकाला बॉलिवूडचं आकर्षण आहे. प्रत्येकाला वाटतं की आपण सेल्युलाइडवर दिसावं, आपलंही नाव व्हावं. ही धारणा आहे, चुकीची आहे असंही नाही. तर त्या वॉचमनने तिला हटकलं. तिने सांगितलं की मी याच्यामध्ये काम करते, मी एक कलाकार आहे. आप कहाँ से हिरोईन हो? असं तो तिला म्हणाला. आणि म्हणाला शोधायला पाहिजे त्याला, माधुरीला विचारणार हिरोईन तो अंदर शूटिंग कर रही है. त्या पिक्चरची हिरोईन होती मीनाक्षी शेषाद्री. ती लीड होती, माधुरी सेकंड लीड होती. पण तशी सेकंड लीड पण नाही, तिला पण मेन लीडच म्हणायला लागली. पण त्यावेळेला माधुरीचं नाव झालं नव्हतं ना. त्या पामराला काय माहिती की ही बॉलिवूडची धगधग गर्ल म्हणून फेमस होईल, एवढी फेमस होणार आहे की अनेक वर्ष ती बॉलिवूडवर राज करणार आहे, अजूनही करते आणि अख्ख्या जगात तिचं नाव होणार आहे. बिलकुल. आणि एक आपल्या अभिनयातला दर्जा, वागणुकीतला दर्जा सातत्याने ती टिकवून आहे. म्हणजे अभिमान वाटावा असं. अगदी अगदी. आणि फक्त मुंबई पुरतं नाही, महाराष्ट्र पुरतं नाही, तर देशामध्ये आणि अगदी जगावर तिचं अधिराज्य म्हणायला हरकत नाही. अगदी म्हणजे ग्लोबली सुद्धा माधुरी दीक्षित म्हटलं की लोक वेडा होतात, असं तिने तिचं स्थान निर्माण केलंय. म्हणजे असंही आहे, म्हणजे ती सस्टेन झालीच ना. असं आम्ही बिईंग अ मीडिया जर्नलिस्ट खूप ऐकलं की एक काळ असा होता की तिला संजय दत्तशी लग्न करायचं होतं. आणि दोघांनी काही चित्रपट एकत्र केले, त्यांचं बॉन्डिंग झालं. संजय दत्त वॉन्टेड टू मॅरी अ सिम्पल गर्ल हू हॅज अ रिच फॅमिली व्हॅल्यूज अँड ट्रॅडिशन्स. तिचंही मन पागळलं असेल किंवा तिला लग्न करायचं होतं त्याच्याशी. पण पुढच्याच टप्प्यावर संजय दत्तचं नाव खराब झालं, इमेज खराब झाली. बॉम्ब्लास्ट प्रकरणामध्ये तो किती इन्व्हॉल्ड होता हे पोलिसांना आणि संजय दत्तला माहिती. पण त्याचं नाव खराब झाल्यामुळे नॅचरली माधुरी दीक्षित आणि तिच्या कुटुंबाने तिला पुढे जाऊ दिलं नाही. त्यामुळे ते लग्न तिथेच थांबलं. हे चांगलंच झालं. त्यामुळे माधुरी दीक्षित सारख्या अशा किती मुली इथे येतात. काहींना यश मिळतं, काहींना नाही मिळत. इट डिपेंड्स फ्रॉम पर्सन टू पर्सन अँड हिज ऑर हर ओन डेस्टिनी. तुम्ही त्या डेस्टिनीला किती सरेंडर व्हायचं हे इंडिव्हिज्युअलवर अवलंबून आहे. त्याच्यासाठी संपूर्ण बॉलिवूड जबाबदार नसतं.